कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मित्रा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपले परममित्र आहेत मयूर तळेकर, जे ठाण्याला राहतात आणि त्यांनी आपल्याला त्यांच्या दारुम गावामध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. आज त्यांच्याकडे जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे. त्यांचं मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि तिथे आज कलशारोहणाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण हजर राहणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. ठीक आहे. आमचं जे काही देवस्थान आहे ते आर्यकालीन संस्कृतीच्या नंतर सुरू झालेलं आहे, 5000 वर्षापूर्वीपासून. त्या देवीचं नाव भूमकाई आहे आणि बरोबरीत दारूबाई आहे. दारूबाईवरून ह्या भूमीचं नाव दारुमगाव पडलेलं आहे. आणि तदनंतर आमचा स्वयंभू सिद्धेश्वर आहे, हे छत्रपती संभाजीराजांच्या बलिदानानंतर हे देवस्थान स्थापन झालेलं आहे. तिथपासून आज 350 वर्ष संभाजीराजांच्या मृत्यूनंतर स्वयंभू सिद्धेश्वराची गवळ्यांच्या गायीने ज्यावेळी धार सोडली त्याच्यानंतर त्याचं जे पावित्र्य होतं ते आजपर्यंत आम्ही राखलेलं आहे. आणि याही पूर्वी स्वयंभू सिद्धेश्वर दुसऱ्या ठिकाणी होता. आज आम्ही आमच्या अधिकारात या दारुमगावचा पूर्वसत्ता आणि राजसत्तेचा अधिकारी दारुमगावचा मिराशी तळेकरच आहे. वचनदार खोदकी जी का आहे ती ह्या मिराशी तळेकरांकडे आहे. आणि परत आम्ही स्वयंभूचं स्थान या ठिकाणी आज स्थापन केलेलं आहे. विठ्ठल रखुमाई 103 वर्षापूर्वी या ठिकाणी स्थापन करण्यात आली. आज वज्रलेप लावून त्या मूर्तीचं विलेपन करून आज आम्ही परत ती 100 वर्षानंतर दैवत्व तिला प्राप्त झालेलं होतं, तीच मूर्ती ठेवली. बाकी जो काही मूळपुरुष स्थापन झालेला आहे तो मूळपुरुष भूमी फोडून आलेला आहे. तो मूळपुरुष आम्ही त्या ठिकाणी ह्यावर्षी यावेळी स्थापन केलेला आहे. आणि ह्याच्यानंतर अहोरात्र त्याची जी काही सेवा चाकरी जी असेल तीही मिराश वंश करणार आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला विठ्ठल रखुमाई हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या ठिकाणी त्याची सेवा चाकरी त्या दर दिवशी केली जाईल. आणि त्याचा 3रं स्थान आम्ही स्वयंभू सिद्धेश्वराचं इथे मांडलेलं आहे. आणि आमचे जे काही पूर्वजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी उभे करून ज्याप्रमाणे कौरव पांडवांची हे होतं त्याप्रमाणे ते सारथ्य जे आहे ते स्वयंभू सिद्धेश्वराचं वाडसूत्र आम्हाला सारथ्य करत होतं. आणि जे आशीर्वाद होते ते ब्राह्मण देवता, इसवटी ब्राह्मण आणि जैन आकारी ब्राह्मण हे आमच्या देवस्थानाच्या साथीला होऊन आम्ही जो काही ह्या आमच्या तरुणाईने जो काही निर्णय घेत होती ती त्या देवस्थानाच्या अंधाराच्या स्वरूपात चाललेलं होतं. आणि त्याच्या निर्णयाप्रमाणे अंधाराच्या दैवदेवतांच्या या मर्यादेच्या निर्णयाप्रमाणे आम्ही सर्व क्षेत्र चालवलेलं होतं. आणि त्याचे सगळे आशीर्वाद जे आहे ते आमच्या सगळ्यांच्यापेक्षा त्या देवाने आम्हाला दिलेले आहेत. आणि आमच्या ज्या तरुणाईने ज्या काय आज काम घडवलेलं आहे ते उत्कृष्टरित्या आम्ही याच्यामध्ये निर्माण केलेलं आहे. आणि आज जो काही जल्लोषात जो काय हा आम्ही सोहळा साजरा करतो आहे त्याच्या पाठीमागे या तरुणाईचा मोठा हात आहे.
मित्रांनो, आता कलशारोहणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि सगळे आजूबाजूला बघताय, सगळे तळेकर बंधू सगळे एकत्र बसलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत आहे मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये. जरा एक सगळ्यांनी हाय करा. थँक्यू. नमस्कार काका, तुमचं देखील स्वागत आहे मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मुळात गेले 3 दिवस हा कार्यक्रम चालू आहे, बरोबर ना काका? 3 दिवस. 30 एप्रिल, 1 मे आणि 2 मे. अच्छा. आणि साधारण कार्यक्रमाचं स्वरूप कसं होतं? आजचा हा 3रा दिवस आहे, पण या 2 दिवस अगोदर कार्यक्रमाचं स्वरूप कशा प्रकारे होतं? 29 तारीखला आम्ही कलश मिरवणूक काढली तर मुक्कामवरून दारूमपर्यंत, आणि 30 तारीखपासून आमचं होम हवन वगैरे कार्यक्रम चालू झाले, विधी. अच्छा. ते आज 2 तारीखपर्यंत संपले. अच्छा. आणि त्याच्यामध्ये म्हणजे संध्याकाळचे आमचे 4 ते 7 पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रम झाले. अच्छा. आणि 7च्या नंतर मनोरंजन, भजन आणि कोकणातल्या आपल्या वारकरी दिंड्या, अच्छा, असे कार्यक्रम चांगल्या प्रकारे सादर करण्यात आले आहेत. 3 दिवस. पहिला दिवस समई नृत्य, आमच्या शेजारीच गाव आहे नाथ भोळेवाडी म्हणून. अच्छा. त्या लेडीजचा समई नृत्य होता, ते आपलातून कार्यक्रम झाला इथे. अच्छा. आणि दुसऱ्या दिवशी किंजवडे गावचे वारकरी दिंडी भजन होतं, त्यांनी पण चांगल्या प्रकारे सादरीकरण केलं. अच्छा. आणि आज आमच्याकडे महाराष्ट्र लोकधारा, अच्छा, हा संध्याकाळी कार्यक्रम आहे. त्याच्या अगोदर 5 ते 7 वाजेपर्यंत आमची पालखी मिरवणूक आहे आणि संध्याकाळी 7 वाजता भजन आहे. अच्छा. तरळे मुक्कामचे संतोष तळेकर यांचं. बरं. त्याच्यानंतर 10 वाजता हा गरजा महाराष्ट्र हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. अच्छा. राधानगरीचा. अच्छा. तर असा हा संपूर्ण 3 दिवसाचा भरगतचा कार्यक्रम आहे. खरं तर मयूरने मला या ठिकाणी इन्व्हाइट केलं आणि खूप छान वाटलं. गेली 2 वर्ष तो मला या ठिकाणी आमंत्रित करतोय, पण कामाच्या निमित्तानं यायला नाही मिळालं. पण नक्कीच इथे आल्यानंतर खूप छान वाटलं. तुम्ही सगळे तळेकर मंडळी, बंधू सगळे एकत्रित आहात. असेच एकत्र राहा. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. मालवणी लाईव्हचे आम्ही पण सर्व तळेकर बंधू आभारी आहोत. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सो मच. तर आज शुक्रवार, महाप्रसाद लाभ घेता आला आहे आपल्याला. कसा वाटला उत्सव? एक नंबर. छान आहे ना उत्सव? देऊळ पण भारी बांधलं आणि त्या निमित्तानं आपल्याला इथे येता आलं. आणि पहिल्यांदाच बरं. दारुम गावात पहिल्यांदाच आलो. तर आपण महाप्रसादाचा आता लाभ घेऊया.
तर मित्रांनो खूप छान वाटलं दारुम गावामध्ये आल्यानंतर. माझ्यावर अक्षय आहे. अक्षय तू पण पहिल्यांदाच आलास? आम्ही पहिल्यांदा झालं. आम्ही पहिल्यांदाच या गावामध्ये आलो. तिकडचं आदरातिथ्य त्यांनी जे दिलं त्याबद्दल खरंच सगळ्या तळेकर बंधूंचे खूप खूप आभार. माझी एक स्वतःची इच्छा होती की जी विठ्ठलाची मूर्ती आहे ती आपल्या देवारात देखील असावी आणि ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती त्यांनी जी भेटवस्तू दिली, खरंच मी या गोष्टीमुळे भारावून गेलो. देव पैशाने विकत घेता येत नाही, देव स्वतःच्या पायाने चालत यायला पाहिजे असं माझं तरी स्वतःचं म्हणणं आहे. तर खूप छान वाटलं आणि त्याच्यासाठी सगळ्या तळेकर बंधूंचे खूप खूप आभार. मित्रांनो, ही जर माहिती किंवा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.